तुमचे देखील थायरॉइड वाढलेलं आहे आणि थायरॉइडमुळे वजन कंटिन्यूस वाढतंय, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की थायरॉइडमुळे आपलं वजन कसं वाढतं आणि एकदा हे समजून घेतलं की मग ते वजन करणं खूप सोपं होऊन जातं. तर समजून घेऊया. तर जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्हाला TSH, T4, T3 हे 3 नावं नक्कीच तुम्ही ऐकलेले असाल. नसेल जरी ऐकलेले तरी आज आपण हे समजून घेणार आहोत, कारण ह्याच 3 हार्मोनमुळे कुठेतरी आपलं वजन वाढत आहे. तर समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपल्या शरीरात TSH नावाचं हार्मोन असतं. देयर इज समथिंग कॉल्ड TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, जसं नाव सांगतं, हे स्टिम्युलेट करतं. हे हार्मोन कुठून रिलीज होतं? आपल्या पियूष ग्रंथीमधून. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमस नावाचा एक भाग असतो किंवा पियूष ग्रंथी, ज्याला आपण पिट्युटरी ग्लॅंड म्हणतो, तिथून हे रिलीज होतं. याचं काम काय असतं? याचं काम असतं की ते जाऊन आपल्या जी थायरॉइड ग्रंथी असते, जिथे T4 बनतो, जे थायरॉक्सिनच्या आपण गोळ्या घेतो ते म्हणजे T4, त्या T4 ला स्टिम्युलेट करतो की ज्या बाबा तो रिलीज हो, त्याला धक्का मारणं हे आपल्या TSHचं काम असतं. तर जोवर T4 रिलीज होणार नाही, जोवर आपल्याला TSH मधून सिग्नल मिळणार नाही, तर TSHचं काम काय असतं? T4 ला जाऊन धक्का मारणं. ठीक आहे, हे झालं TSH. आता T4 हे आपल्या थायरॉइड ग्रंथीमध्ये असतं. सगळ्यांना माहिती आहे, आपल्या फुलपाखरू सारखी आकाराची ग्रंथी असते, तर T4 तिथून रिलीज होते. T4 रिलीज होते. T4चं काम असतं आपल्या लिव्हरमध्ये जाऊन T3 ला धक्का मारणं. T3 ला धक्का मारण्यासाठी आपल्या थायरॉइड ग्रंथीमधून T4 रिलीज होते. T4 म्हणजे थायरॉक्सिन, ज्याचं तुम्ही सगळ्या गोळ्या घेतात. आता जेव्हा T3 जे आपल्या लिव्हर मधून रिलीज होतं, T3चं काम काय असतं? T3चं काम आपल्याला मेटाबॉलिझम मध्ये सपोर्ट करायसाठी, आपल्याला ग्रोथ व्हायसाठी, जिथे जिथे वाढीचे संबंधी, जिथे जिथे ग्रोथ असेल, सेल्युलर ग्रोथ असेल किंवा आपल्या जे काही आपले जिथे कुठे ग्रोथ होते, आपल्या मसल्स ग्रोथ असतील, आपले छोटे छोटे नखं वाढताय, सगळ्या ग्रोथ मध्ये T3, T4 चा हस्तक्षेप असतो. तर TSH, T4, T3 हे 3 हॉर्मोन्स असतात, जे थायरॉइड मध्ये खूप महत्वाचे असतात. आता गडबड कुठे होते की ज्यांना थायरॉइड असतो, आता थायरॉइड मध्ये देखील 2 भाग आहे, परत सगळ्यांना माहिती असेल, एक असतं हायपो आणि असतं हायपर. हायपो मध्ये काय होतं, ह्या जे T4 आणि T3 असतं, हे कमी प्रमाणात बनायला लागतं. कमी प्रमाणात बनल्यामुळे जो TSH असतो त्याला जास्ती धक्का मारावा लागतो की बाबा तू जास्ती काम कर, जास्ती काम कर, म्हणून आपल्याला रक्त पातळी, TSH ची पातळी वाढलेली दिसते. त्यालाच आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम. आता T4, T3चं काम काय होतं? आपल्याला मेटाबॉलिझम मध्ये मदत करणं, ग्रोथ साठी मदत करणं, हेच. पण हेच नेमकं आपलं जेव्हा हायपोमध्ये T4, T3 कमी बनतं किंवा TSH जास्ती बनतं, तेव्हा काय होतं की मेटाबॉलिझम स्लो होऊन जातं. तर मेटाबॉलिझम स्लो झालं म्हणजे चयापचय स्लो होतं, आपल्याला जेवण लवकर पचत नाही, नेहमी थकल्यासारखं वाटतं, कोरडेपणा. कितीतरी माझ्या कम्युनिटीमध्ये, क्लासमध्ये मला महिलांची कंप्लेंट असते की कितीही बॉडी लोशन लावलं तरी स्किन कोरडी असते, केस गळतात, कारण ग्रोथ होत नाहीये, केसांची देखील ग्रोथ होत नाही, केस पातळ असतात. मी जसं सांगितलं होतं, जिथे जिथे ग्रोथ असेल तिथे T4, T3 चा रोल येईल. तर हायपोथायरॉइडिझम मध्ये काय असतं की T4 आणि T3 हे कमी बनतं. एक्झॅक्टली अपोजिट उलट, हायपर मध्ये खूप जास्ती प्रमाणात बनायला लागतं. त्याच्यामुळे नेहमी सडपातळ असणं, जेवण लवकर, आपण म्हणतो लवकर, आत्ता तर जेवला, लगेच कसं काय भूक लागली, लगेच जेवण पचतं, त्यांना देखील थकवा येत असतो. तर हे असतं हायपरचं. आता याच्या वजन वाढीशी काय संबंध? जसं आपण बघितलं की T4 आणि T3 हे कमी प्रमाणात बनल्यामुळे, म्हणजे हायपोमध्ये T4 आणि T3 कमी प्रमाणात बनल्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतं, आणि मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे जी आपली एनर्जी असते ती बरोबर युटिलाइज होत नाही. फॅट्स स्टोअर व्हायला लागतात, फॅट्सचं नीट युटिलायझेशन होत नाही. फॅट्स म्हणा किंवा आपल्या शरीरातली जी साखर असते त्याचं नीट युटिलायझेशन होत नाही, आणि मग ती कुठेतरी जाऊन साचायला लागते. ती कुठेतरी पोटात जाऊन साचेल, कुठेतरी थाईज वरती, कुठेतरी आर्म्स वरती, आपल्या मानेवरती, गळ्यावरती कुठेतरी जाऊन ती साचायला लागेल. तर जोवर आपण T4, T3, TSH वरती काम करत नाही, तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, कितीही जिमला जा, कितीही रोज चालायला जा, आर्टिफिशियली वजन कमी करून फायदा होणारच नाही, कारण आपले T4, T3, TSH ॲबनॉर्मल आहे. आता याच्यामध्ये पण गंमत अशी की खूप साऱ्या ज्या ताई असतात, जे नॉर्मल आसनं, योगासनं करतात, तर ते म्हणतात की हा, आम्ही थायरॉइड ग्रंथीसाठी व्यायाम करतोय, जेणेकरून थायरॉइड ग्रंथी आमची बरी होईल. त्याच्यामध्ये काय व्यायाम करतात की बंद घालून घेणे, सर्वांगासन वगैरे, जिथे जिथे बंद घातला जाईल ते तसे व्यायाम करतात. पण गंमत म्हणजे फक्त आपल्या T4चाच प्रॉब्लेम आहे का? आपले 3 हार्मोन आहे, TSH, T4, T3. कोणत्या देखील हार्मोन मध्ये आपली गडबड असू शकते. जसं मी एक नेहमी सोपं उदाहरण देतो की जर आपला फॅन खराब झाला असेल, फॅन जर चालत नसेल, तर
चान्सेस आहे की फॅनचं कॅपॅसिटर खराब असू शकतो किंवा मोटर खराब असू शकतं, पण फक्त तेच खराब असू शकतं म्हणून फॅन चालणार नाही का? नाही. कदाचित बटन देखील खराब असू शकतं किंवा बटन ओके, पण बटन आणि फॅनच्या मधलं जी सर्किट लाईन जाते ती खराब असू शकते. मग फक्त मोटर रिपेअर करून किंवा मोटर बदलून होणार आहे का? नाही. आपल्याला खूप वेळेला बटन पण चेक करावं लागेल. बटन म्हणजे आपलं TSS, थायरॉइड स्टिम्युलेट, जे स्विच देतं, जे करंट देतं T4 की तू रिलीज हो. कदाचित देअर इज समथिंग कॉल्ड एज पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिस. तर या पिट्युटरी थायरॉइड ऍक्सिस मध्ये काहीतरी गडबड असू शकते. तर आपल्याला याच्यावर ओव्हरऑल काम करावं लागतं TSS T4 T3 वरती. ह्याच याच्यावरती काम करून माझ्या कम्युनिटीमध्ये असंख्य महिलांनी वजन कमी केलेलं आहे. तर आपल्याला आता TSS T4 T3 वरती काम करायचंय, मग ऑटोमॅटिक वजन कमी होईल, ज्याच्याने थायरॉइड तर कमी होईलच पण वजन देखील कमी होईल. ही वजन कमी करायची योग्य पद्धत. आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनलला. ह्या चॅनलमध्ये मी असंच वजन वाढीबद्दल, जे आपल्या दैनंदिन जीवनात जे छोटे मोठे प्रसंग असतात त्याच्यातून वजन कसं वाढतो हे अगदी सोप्या भाषेत त्याचे विज्ञान सांगायचा प्रयत्न करतो. धन्यवाद.